सैनिकांच्या सन्मानासाठी आणि शहीदांना मानवंदना देण्यासाठी आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली आणि ती मोहीम अगदी सक्सेसफुली पार सुद्धा पडली। त्यालाच पाठिंबा देण्यासाठी आज इथे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अर्थात ही रॅली कशी असणार आहे, कुठून कुठपर्यंत जाणार आहे, सगळी जी आहे माहिती आपण आता लवकरच घेणार आहोत। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। नमस्कार दादा, तर कशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, रॅली कुठून कुठपर्यंत असणार आहे, आज काय माहिती द्याल? आज जे भारत आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध झालेलं होतं त्या युद्धामध्ये सिंदूर यासाठी जे आपल्या वीर जवानांनी काही लोकांचे प्राणाची आहुती केली, काही लोकांनी चांगलं काम केलं, त्यांना मानवंदना देण्यासाठी, तसेच या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो त्या लोकांना सपोर्ट केला त्यांचा गौरव करण्यासाठी आज ही तिरंगा रॅलीचं आयोजन शिवसेना शहर शाखेतर्फे बदलापूर शहरामध्ये केलेले आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेने मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व आम्हाला पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन करा। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या बदलापूर शहरामध्ये या कोकण रिजनला आज सर्व ठिकाणी कोकणामध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आणि या बदलापूर शहरामध्ये आज आम्ही सर्व शिवसैनिक या रॅलीमध्ये जे जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी ही रॅली आज आयोजित केली। नक्कीच पूर्ण जे त्यांनी आपल्या देशासाठी काम केलं त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं आज मनोधैर्य वाढवण्यासाठी ही रॅली आयोजित केलेली। या रॅलीचा शुभारंभ या गांधी चौकातनं होणार आहे। गांधी चौकातनं नगरपालिका नगरवाई कात्रप डीपी रोडवरनं मांजरलीचं बाजारपेठवरनं बदलापूर गावावरनं ही रॅली समाप्त होणार आहे। एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण बदलापूरकरांच्या नेहमी पाठीशी उभे राहता, आज देशाचा सुद्धा पाठीशी आपण उभे आहात, तर आपल्या बदलापूरमधील जी तरुण पिढी आहे त्यांना आपण काय आवाहन कराल? नक्कीच प्रत्येकाने देशाचा अभिमान ठेवून काम केलं पाहिजे। आपले वीर जवान आपल्यासाठीच रात्रंदिवस सीमारेषेवर येत असतात। जो अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये हल्ला केला त्याचा निषेध आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असा निषेध जर केला तर आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना घरात घुसून जसं तसं उत्तर दिलं जाईल आणि तोच आदर्श ठेवून प्रत्येक तरुणाने आपल्या या बदलापूर शहरामध्ये बदलापूर शहर विकासाकडे कसं जाईल त्यासाठी काम केलं। धन्यवाद। तर या प्रसंगी असंख्य असे शिवसैनिक इथे जमलेले आहेत, आपण काय आव्हान कराल? आज आपल्या भारत देशावर जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला होता, दहशतवाद्यांनी आपल्या निष्पाप नागरिकांना पुलवामा या ठिकाणी मारलं होतं, मृत्युमुखी पडले होते। त्याचा बदला म्हणून आपल्या वीर जवानांनी मिशन सिंदूर हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्सेसफुल केलं आणि त्या आपल्या सर्व देशाच्या सैनिकांना आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांना सपोर्ट म्हणून आज बदलापुरामध्ये ही तिरंगा रॅली या ठिकाणी होत आहे। या तिरंगा रॅलीमध्ये कोकणाचा आमदार म्हणून या ठिकाणी मी सहभागी झालो आहे। आज देशामध्ये सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या तिरंगा रॅल्या निघत आहेत आणि त्या तिरंगी रॅलीमध्ये सर्वजण उत्साहामध्ये आपल्या भारतवासियांना, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना, आपल्या नागरिकांना आणि ज्यांचा बळी गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज ही बदलापुरात वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रॅली आहे, त्याकरता यात मी सहभागी झालो आहे। नागरिकांना कसं आव्हान कराल, कशा पद्धतीने रॅलीमध्ये सहभागी झालं पाहिजे? पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जो पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांचं जे हत्याकांड केलं त्याची एक इन्स्टंट प्रतिक्रिया म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। पंतप्रधान मोदींनी अजिबात वेळ न दडवता पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या सर्व अतिरेकी तळांवर हल्ले करून ते नेस्तनाबूत केले। त्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांच्या वतीने शिवसेना शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी एक तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही पंतप्रधानांचे अभिनंदन करणार आहोत व जे जवान शहीद झाले त्यांना मानवंदना देणार आहोत आणि तमाम बदलापूर शहरातील सर्व नागरिक तरुण मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण बदलापूर शहर हे आपल्या देशाच्या सैनिकांच्या मागे, पंतप्रधानांच्या मागे ठामपणे उभे आहेत। छान, धन्यवाद दादा। तर आता या रॅलीला सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी चौकामध्ये आपण आहोत, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण आहोत आणि इथून बाजारपेठेमधून
त्यानंतर डुबे हॉस्पिटल आणि त्या साईडनी मांजरी साईडनी संपूर्ण ही रॅली फिरणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण आता घेऊया. काही महिला पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार मॅम. महिलांना काय आव्हान करायला, आज कशा पद्धतीने रॅलीमध्ये सहभागी झाले पाहिजे? आता झालेला जो अतिरेकी हल्ला आहे, ज्याच्यामध्ये निष्पाप जीवांचा बळी गेलाय, त्यातल्या किती माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या पदरी वैधव्य आलेलं आहे. म्हणजे आपले रक्षण आपणच करू शकतो आणि आपण म्हणजेच आपला देश. आज एवढ्या मोठ्या बाक्या प्रसंगामध्ये नरेंद्रजी मोदी जे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत यांनी पार पाडलेली जी खंबीर आणि कणखर भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे कायम ज्यावेळेला म्हणजे राजकारण हा मुद्दा सोडून ज्यावेळेला देश किंवा धर्म हा विचार येतो त्यावेळेला सगळ्यांनी एकजुटीने उभे राहावे हा समस्त महिलांकडून संदेश असेल. तर आता रॅलीला सुरुवात होत आहे. आपण त्या साईडला जाऊया सगळ्यांनीच. बाईक रॅलीचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे बाईक रॅली असणार आहे. सैनिकाच्या सन्मानासाठी आणि शहीदांना मानवंदना म्हणून इथे ही बाईक रॅली जी आहे सुरुवात करण्यात आलेली आहे. बाईक रॅलीवर जर आपण बघितलं तर आपल्या देशाचा तिरंगा आहे. हातामध्ये सुद्धा देशाचा तिरंगा हाती घेण्यात आलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूर जे आहे 2 महिलांनी सक्सेसफुल केलेलं आहे, 2 स्त्रियांनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांना सुद्धा इथे गौरव करण्यात येत आहे. कुठलाही भेदभाव न करता संपूर्ण शिवसैनिक हे एकत्र आलेले आहेत. काय बोलतात? कामाचे धागे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. तिरंगा रॅली जी आहे इथून आता निघत आहे. बाईक रॅली आहे. नगरपालिका ओव्हरब्रिज रूट कसं आहे? 1-2 मिनिटं द्यावे दादा. आज बीपी रोड और मला एक माहिती आहे प्रभाकर पाटील ऑफिसवर बाजारपेठ आणि बदलावच्या पुस्तकावली आहे. 2 मिनिटं नाही हरकत नाही. एक शिवसैनिक म्हणून आज स्वतः जे आहे आपण सुद्धा आपली भूमिका इथे बजावत आहात. आज काय बोलायला? देशावर आलेलं संकट टाळण्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवलाय मोदी सरकारने, म्हणून आज ही तिरंगा रॅली काढतोय. त्याचा आम्ही जल्लोष करण्यासाठी या रॅलीला आलोय. तर संपूर्ण तिरंगा रॅलीमध्ये शिवसैनिक आपल्याला इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले दिसत आहे. अजून ही रॅली पुढे जाणार आहे आणि अजून जे आहे बाईक रॅली मध्ये भरपूर असे शिवसैनिक इथे सहभागी सुद्धा होतील. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला. चालू नाही झालंय ना, उचल मध्ये नाही चालू राहू दे. आज काय बोलाल, कसं वाटतंय? चांगलं वाटतं. आता सगळी रॅली निघाली आहे, आम्ही पण फुल उत्साहात आहे. बघू आता पुढे काय होतं. तर बाईक रॅलीला सुरुवात होत आहे. आपण थोडंसं मध्ये जाऊया, अजून चालू नाही झाली आहे. तर नमस्कार दादा, बोला बोला, हरकत नाही. तर संपूर्ण जे आपले शिवसैनिक आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत. महिला सुद्धा या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. महिला सुद्धा आहेत आपल्यासोबत. नमस्कार मॅम. नमस्कार. काय बोलाल, कसा पाठिंबा आहे आपल्या रॅलीला? कसा पाठिंबा देत आहे रॅलीला? रॅलीला अगदी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतोय आणि याच्या मागची भूमिका हे आपल्या देशाप्रतीचं प्रेम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जे आहे केला जातो आणि त्यानंतर या रॅलीला भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाला सलाम करण्यासाठी खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी बदलापूर
आयोजन करण्यात आलेलं आहे। विनंती आहे कृपया आपण कुठल्याही प्रकारचा जे रूल दिलेला आहे त्याच रूटने आपण सगळ्यांनी जायचं आहे आणि आपली ही रॅली शिवाजी चौकातून इथून जी सुरू होत आहे, छत्रपती शिवाजी चौकातून जी रॅली सुरू होणार आहे ही बदलापूर गावामध्ये आता आपण जातो तिथे जो अश्वारूढ शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे ही रॅलीचा समारोप होईल आणि सगळ्यांनी आपल्या पुढे जो गाईड असेल त्याच्या मागेच आपण सगळ्यांनी राहायचं आहे आणि अतिशय शिस्त पद्धतीने आपल्याला ही रॅली काढायची आहे। आपल्या भारतीय जवानांना, शूरवीरांना अभिवादन देण्यासाठी आपण ही रॅली काढत आहोत। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली आता पुढे निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जे आहे त्यानंतर उल्हास नदी पलीकडे बदलापूर गाव रोड पश्चिम येथील ही रॅली जी आहे समाप्त होणार आहे। शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी सुद्धा आज बाईक हातात घेतलेली आहे। बाईक रॅलीचे जे आहे सुरुवात इथे झालेली आहे। शिवसैनिकांची उपस्थिती आपल्याला इथे दिसते आहे। संपूर्ण जो परिसर आहे आपला संपूर्ण चौक जो आहे तो भरलेला आहे आणि अजून पुढे ही उपस्थिती अशीच वाढत जाणार आहे। हा सहभाग असाच वाढत जाणार आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ समाप्त होईल तरी माझी सर्व बदलापूरकरांना विनंती आपण कृपया सगळ्यांनी या रॅलीमध्ये सामील व्हायचं। या तिरंगा रॅलीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचं। आपल्या भारतीय जवानांनी दाखवलेल्या तर ही रॅली आता इथून पुढे निघालेली आहे। त्यानंतर आपण मार्ग बघूया की रॅलीचा कसा असणार आहे ते। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली निघालेली आहे आता आणि इथून पुढे जे आहे आपण आता इथून निघणार आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा आणि त्यानंतर उल्हास नदी पलीकडे बदलापूर गाव रोड आणि नंतर बदलापूर पश्चिम येथे जे आहे ही रॅली समाप्त होणार आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ती सुद्धा नक्कीच देत चला। बघत रहा आपले बदलापूर। बोला भारत माता की जय। धन्यवाद।